नमस्कार. मी डॉक्टर शिरीष कुमठेकर. मी सोलापुरामध्ये गेल्या 40 वर्षापासून जवळजवळ सर्जन आणि कॅन्सर तज्ञ म्हणून काम करतो आहे. सध्या आपल्याला येत्या गणेशोत्सवाच्या काळामध्ये जो सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आपल्या निदर्शनाला आलेला आहे तो म्हणजे आपल्या या उत्सवप्रिय गावामध्ये विविध गणेशोत्सव मंडळं जी गणपती स्थापन करतात आणि 7-8 दिवस आपले ते गणेशोत्सव आपण साजरा करतो आणि त्या शेवटी त्याची सांगता आपण मोठ्या मिरवणुकीने करतो. आणि या मंडळामध्ये जे मोठ्या स्वरूपामध्ये मोठ्या आवाजाचे जे डॉल्बी साऊंड सिस्टम लावले त्याला DJ सिस्टीम म्हणतो आपण, त्या सिस्टीममुळं फार मोठ्या प्रमाणात ध्वनीचं प्रदूषण होतं आहे. आणि ध्वनी प्रदूषण ही काय समस्या असते तर जसं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सोलापूर हे धुळीचं गाव आहे. म्हणजे धुळीचं आपली प्रदूषण ही कायमची समस्या आहे आपल्या गावातली. पण त्याचबरोबर ह्या अशा उत्सवप्रियतेमुळे उत्सव मोठ्या पद्धतीने साजरा करण्यामुळं आपण ध्वनीचं प्रदूषण करतो. आणि ध्वनी हा जो एक प्रकारच्या लहरी किंवा कंपन आहे ज्याला आपण साऊंड एनर्जी म्हणतो, ते आवाज जो असतो तो आवाज हा जे माणसं किंवा प्राणी आपण जे एकमेकात बोलतो की आपण कम्युनिकेट करतो एकमेकांशी, ते साधारणपणे 50 डेसिबलची ती लेवल असते. म्हणजे आवाज हा डेसिबल या युनिटमध्ये मोजला जातो. जसं लांबी रुंदी आपण सेंटीमीटर इंचात मोजतो, फुटात मोजतो, तसं ध्वनी हा डेसिबलमध्ये मोजला जातो. आणि सर्वसाधारण आपण जे बोलतो ते माणसाच्या कानाला 50 डेसिबलपर्यंत ऐकू येतं आणि तिथपर्यंत ते सहन होतं. आता काही प्राणी आहेत, मांजरं, कुत्री वगैरे, त्यांना अजून खालच्या लेवलचे सुद्धा साऊंड ऐकू येतात आणि त्यांना वरचे तीव्र साऊंड चालत नाही. आणि जर ही ध्वनीची पातळी वाढली की जे DJमध्ये किंवा मोठ्या प्रमाणात ढोलताच्या आवाज होतं, तर साधारणपणे 80 डेसिबलच्या पुढं जर आवाज गेला, ध्वनी प्रदूषण गेलं, तर माणसाला बहिरेपण येतं. नुसतं बहिरेपण नाही तर त्या तीव्र आवाजामुळं माणसाच्या हृदयाचे ठोके वाढतात, ब्लड प्रेशर वाढतं. काही लोकांना स्ट्रोक किंवा पक्षाघाताचा पॅरालिसिसचा अटॅक येऊ शकतो. काही घटना अशा घडल्या आहेत की ज्यांना हृदयविकाराचा झटका आलेला आहे लोकांना. आणि सगळ्यात मोठा धोका तिथं जी तरुण मुलं या जे उत्सवाचे सहभागी होतात, याच्या मिरवणुकीत 8-8, 10-10 तास बेभानपणे नाचत असतात आणि त्या DJच्या समोर फिरकत असतात. त्यात लेझर लाईटही लावला जातो बऱ्याच वेळा अलीकडं. त्या लेझरच्या लाईटमुळं डोळे निकामी होतात, अंधत्व येतं. आणि या DJच्या आवाजाच्या वाढत्या 110-120 डेसिबलच्या पातळीमुळं आपल्याकडं फार मोठ्या प्रमाणामध्ये बहिरेपणाची समस्या येते. आणि हा जो बहिरेपणा येतो हा कायमचा बहिरेपणा असतो, हा तात्पुरता बहिरेपणा नाही आहे. मागच्याच वर्षी छत्रपती संभाजीनगरमध्ये 70 तरुण मुलं कायमची बहिरे झाली आहेत या अशा उत्सवामध्ये नाचल्यामुळं. आणि ह्याचा त्रास केवळ या मुलांना सुद्धा नाही तर आजूबाजूचे काही रहिवासी राहत असतात, जे काही पशुपक्षी प्राणी जे असतात, त्या भागातल्या ज्या काही चिमण्या असतात, जे काही कुत्री असतात, मांजरं असतात, त्या प्राण्यांपासून ते माणसापर्यंत सगळ्यांना याचा फार मोठ्या प्रमाणात त्रास होतो. आता अभ्यास करणारी मुलं असतात, निरनिराळ्या परीक्षेला सामोरं जायचं असतं, त्यांचं अभ्यासात लक्ष लागत नाही. आणि या ज्या भागातनं या मिरवणुका चालतात तिथं रस्ते अडवून परत एक आपल्या वाहतुकीला अडथळा केला जातो. म्हणजे रस्त्याची समस्या म्हणजे एक उत्सव म्हणून आपण जो पावित्र्य राखून साजरा केला पाहिजे हा सण गणेशोत्सव, हा आनंदाचा सण आहे. तो आपण जर अशा पद्धतीने विकृत पद्धतीने जर साजरा केला तर नुसतंच त्या माणसाचं किंवा त्या मुलांचं नुकसान होत नाही तर समाजाचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. आणि वैयक्तिक नुकसान म्हणजे कायमचं बहिरेपण येणं किंवा आपल्या डोळ्याला अंधत्व येणं. आणि तरुण वयामध्ये जर एखादा माणूस तरुण मुलगा जर बहिरा झाला किंवा जर ते डोळे गेले, आंधळा झाला, तर काय परिस्थिती उद्भवत असेल तुम्ही विचार करून बघा. आणि हे कुठल्या पद्धतीमुळे अशा पद्धतीचं समाज प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण हे आपल्याला मानवणार नाही आहे, हे आपल्यासाठी धोकादायक आहे. आणि सोलापुराची जर उत्सवप्रियता तुम्हाला माहिती आहे, आपल्या एक गाव असं आहे की जिथं 365 दिवसापैकी वर्षाच्या 124 दिवस आपण सण साजरे करतो. आणि मग निरनिराळ्या कारणामुळं प्रत्येक समाज, प्रत्येक कुणीतरी आपला ऋषी कुणी काढतं, कुणी आपलं देवाचं करतं, कुणी थोर पुरुषांचं करतं. या भावना देवांच्या चांगल्या असतात, पण त्या भावना या सण साजरा करत असताना आनंददायक ठरण्याच्या ऐवजी जर त्या त्रासदायक झाल्या आणि जर प्रकृतीलाच त्या घातक ठरण्यात आल्या तर ते साजरा तरी कशाला करायचं सण. आणि म्हणून यावर्षी आम्ही आमच्या सगळ्या निरनिराळ्या पद्धतीचे डॉक्टर आहेत, ते ॲलोपॅथीचे आले, होमिओपॅथी आले, आमचे आयुर्वेदिक डॉक्टर मित्र आले, वैद्यकीय शिक्षण घेणारी मुलं आली
या सगळ्यांनी आम्ही असा निर्णय घेतला की यावेळी आपण पोलीस कमिशनरना, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायचं की ह्यावेळेचा गणेशोत्सव आपण DJ मुक्त, ध्वनी प्रदूषण मुक्त करायचा प्रयत्न करूया. त्याच्यामुळे काय होईल की एकतर गावामध्ये शांतता राहील, समाजामध्ये शांतता राहील आणि मनाची शांतता राहून हे जे दुष्परिणाम होतात आरोग्यावरचे ते आपण निश्चित टाळू शकतो. आणि एका सणापासून आपण प्रत्येक गोष्टीचा श्री गणेशा करणं म्हणतो. कुठली नवीन सुरुवात करताना आपण विनायकी करणं किंवा विनायकाला आमंत्रण देणं, आपण श्री गणेशाची पूजा करून काम चालू करतो, श्री गणेशा केलाच म्हणतो. म्हणून हे गणेशोत्सवाचं औचित्य की या गणेशोत्सवापासून आपण असं चालू करूया की आपण आपला सण साजरा करताना फार मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण करायचं नाही. जे काय करायचं असेल ते योग्य पद्धतीनं, कमी आवाजात ठेवून आणि शांतताप्रिय पद्धतीने, स्वच्छ पद्धतीनं, आकर्षक आणि चांगल्या पद्धतीनं अशा पद्धतीने सण साजरे व्हावेत. समाज जेव्हा सण साजरा करतो त्यावेळी तो विकृत स्वरूपात होऊ नये, तो उत्सव आणि आनंद या स्वरूपात व्हावा अशी आमची त्यामागची सगळ्या डॉक्टरांची कळकळ आहे. आणि त्यासाठी आम्ही आज सकाळी या सगळ्या संघटनांनी एकत्र येऊन आम्ही सोलापूरचे जे पोलीस कमिशनर आहेत राजकुमार साहेब, त्यांना आम्ही आज एक निवेदन दिलेलं आहे की पोलिसांनी या बाबतीत याच्यासाठी कायदा आहे, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने ध्वनी प्रदूषणाचे कायदे केलेले आहेत. पण बऱ्याच वेळा हे कायदे कागदावरती राहतात आणि अनेक कारणास्तव हे कायदे लागू केले जात नाहीत. ते DJची बंदी नुसती कागदावरती राहते, तर ती कागदावरती न राहता प्रत्यक्षात यावी आणि आपण हा सण खूप छान पद्धतीने साजरा करावा अशी आमची सगळ्यांची मनापासूनची इच्छा होती. आणि याच्यासाठी आम्ही आज मोर्चाकडून आम्ही माननीय आयुक्तांना आम्ही हे निवेदन दिलेलं आहे. आणि मला निश्चित खात्री आहे की आपला जो जाणता सिद्धरामेश्वरांच्या नगरीत राहणारा जो सोलापूरकडे आहे त्याला या प्रश्नाची जाणीव आहे. आणि स्वतःहून आपल्या या गावातले तरुण मंडळी, आपले नेते, आपले जे काही सगळे उत्सवप्रिय मंडळी आहेत त्या सगळ्यांनी हे भान ठेवून आपण DJ मुक्त आपण हा सण साजरा करावा असं आमचं सगळ्यांना आव्हान आहे. आणि मला निश्चित खात्री आहे की तुम्ही सगळेजण याच्यात वैयक्तिक लक्ष घालाल. ह्याच्यामुळं ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं, आजारी रुग्ण, पशुपक्षी, प्राणी, अभ्यास करणारी मुलं या सगळ्यांचा फायदा होणार आहे. आणि अनेक तरुणांचं हे जे कायमचं जे बहिरेपण येतं आहे किंवा अंधत्व येतं आहे त्याच्यापासून आपण आपल्याला स्वतःला वाचवू शकू. तर माझं हे आव्हान आहे परत की आपण यावेळच्या सणापासून श्री गणेशाकडे आपले सगळे सण, आपले सगळे जे काही उत्सव असतील ते आपण ध्वनी प्रदूषण मुक्त करूया आणि DJचा वापर न करता आपण पारंपरिक वाद्य वापरून आपण मोठ्या आनंदात आणि उत्साहात सण साजरा करू. धन्यवाद.